मोशीमधल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत कोसळल्यानंतर बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। आतापर्यंत एकूण 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलेले आहे। यापूर्वी 6 जणांची सुटका करण्यात आलेली होती, तर आता आणखी 3 जणांना बाहेर काढण्यात यश आले। मात्र तळमजल्यात अजूनही काही कर्मचारी अडकल्याची भीती असून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे। हे कर्मचारी गेल्या 11 तासांपासून बिल्डिंग खाली अडकलेले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। घटनास्थळी लष्कर, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड पोलीस यांच्यासह विविध यंत्रणा संयुक्तपणे बचाव कार्य करत असून रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे। आणि या संदर्भातली अधिकची अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत आहेत। कैलास, कचऱ्याचा डोंगर एका इमारतीवर कोसळला आणि यामध्ये अनेक जण अडकलेले आहेत आणि या संदर्भातली अपडेट आमच्या प्रतिनिधींकडून घेत राहणार। तुर्तास आपण काही दृश्य पाहतोय। कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळलेला आहे, त्यामुळे अनेक जण यामध्ये अडकल्याची भीती आहे। 9 जणांना बाहेर काढण्यात आलेले आहे, 9 जण अडकलेले आहेत। या संदर्भातली अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडनं। कैलास, कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला आणि ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। सध्याची काय तिथे परिस्थिती आहे? बचाव कार्य कशा पद्धतीने राबवले जाते? किती जणांना बाहेर काढण्यात आले? या दुर्घटनेमध्ये एकूण 23 जण जे आहेत ते इमारतीच्या आत अडकलेले होते। त्यापैकी 5 जण जे आहेत ते इमारत पडल्यानंतर स्वतःहून बाहेर आलेले होते। रात्रभर दुपारपासून जे बचाव कार्य सुरू होतं त्या बचाव कार्यामध्ये जवळपास 9 लोकांना जे आहे ते एनडीआरएफ, लष्कर आणि इतर ज्या यंत्रणा आहेत त्यांनी सुखरूप बाहेर काढलेलं आहे। आणखी 9 जण जे आहेत ते त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते अजूनही सुरू आहे। 9 जणांशी संपर्क जो आहे तो होऊ शकत नव्हता, मात्र या 9 जणांनाही सुखरूप बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते युद्ध पातळीवर सुरू आहेत। आणि एनडीआरएफचे जवान असतील, लष्कराचे जवान असतील आणि महापालिकेच्या इतर ज्या यंत्रणा आहेत त्या सर्व यंत्रणा ज्या आहेत तर या जे कर्मचारी या इमारतीच्या आत अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अजूनही बचाव कार्य जे आहे ते सुरूच आहे आणि दुपारपर्यंत किंवा काही काळानंतर जे आत अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यात यश येईल असा आशावाद जो आहे ते सर्व यंत्रणा व्यक्त करत आहे। नक्कीच कैलास, तर या संपूर्ण बचाव कार्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दुपारी 1:30च्या सुमारास इथे कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून या इमारत कोसळली आणि त्यामध्ये 19 व्यक्ती होत्या। त्यातल्या 4 व्यक्ती सुखरूप बाहेर पडलेल्या आहेत, त्यांना कोणतीही इजा वगैरे झालेली नाही। बाकी अंदाजे 15 व्यक्ती अडकण्याची शक्यता आहे। यासाठी महापालिकेचं अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर आपण एनडीआरएफला देखील त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि त्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। आम्ही ज्यावेळेस इथं पोचलो होते तर सगळ्या गाड्या इथंच आतमध्ये येताना पाहिल्या। ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस कळलं की कॅन्टीनची बिल्डिंग कोसळलेली आहे। मग ज्यावेळेस मी त्यांचे कर्मचारी, सहकारी आहेत त्यांना विचारलं की बुवा माझी बहीण सुजाता शिंदे इथं काम करते, म्हटले हो तीही काम करते। आणि त्याच बिल्डिंगमध्ये ज्यावेळेस जेवायचा टाईम झाला होता तर सगळे तिच्याबरोबर अजून 15 तिचे सहकारी होते, तर ते सगळे जेवणासाठी गेले होते। त्यावेळेस ही घटना घडली। सर्वांची 6 लोक जे रेस्क्यू केले त्यांची सर्वांची तब्येत एकदम स्टेबल आहे। किरकोळ काही जखमा होत्या, त्यांना आता दोघांना 6 जणांना हॉस्पिटलला पाठवलेले आहे, YCMला आणि एका खाजगी हॉस्पिटलला। 2 महिला होत्या, अजून एक महिला आतमध्ये आहे का? त्यांच्याशी बोलणं झालं तर महिला दोन्ही ते म्हटल्या बाकीचे आतमधले लोक आहेत त्यांच्याच पण ते बोलत होते। सर 17 अडकल्याचं समजतं, त्यापैकी किती तुम्ही रेस्क्यू केले? नाही, आपल्याला जो फिगर इथल्या लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे 20 लोक आतमध्ये होते असं त्यांनी सांगितलं होतं। त्यापैकी 5 लोक आधी निघून आले होते। आता 6 लोक अजून रेस्क्यू केले, आता 9 किंवा 10 लोक अजून आतमध्ये रेस्क्यू करायचे।